नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे दोन प्रकारच्या मिठांच्या बद्दल माहिती. एक म्हणजे सेंधा मीठ आणि दुसरं म्हणजे आपलं साधं पांढरं मीठ. आपल्या शरीरासाठी कुठलं मीठ बेस्ट आहे तर ते आता आपण जाणून घेऊया. साधं मीठ कसं असते माहितीये काय, त्या केमिकल प्रोसिजर मधून बनलेलं असतं, त्यात आयोडीन पण मिक्स केलं असते मित्रांनो. आणि सेंधा मीठ हे नॅचरल स्वरूपाचं असते, त्यात कुठल्याही प्रकारचं केमिकल मिक्स केलेलं नसतंय. आणि साधं मिठामध्ये कसं असते माहितीये काय, सोडियमचं लेवल पण भरपूर असते, जे आपल्या ब्लड प्रेशर वाढवू शकतं. आणि सेंधा मीठ मध्ये कसं माहितीये काय, मिनरल्स भरपूर असतात, जसे की कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. मित्रांनो, सेंधा मीठ असं असते बघा, थोडस पिंक असते. आता याची तुम्हाला डिटेल मध्ये फायदे पण सांगतो. सेंधा मीठ खाल्लासा तर आपलं पचन क्रिया सुधारत्या. सेंधा मीठमुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जाते. आणि तिसरं म्हणजे स्किन साठी पण फायदेशीर आहे. आणि ज्यांना थायरॉइड आहे त्यांच्यासाठी पण हा सेंधा मीठ उपयुक्त आहे. साधं मीठ जास्त खाल्लासा तर आपल्या किडनीवर पण ताण पडतो. आणि साधं मीठ काय करतं माहितीये काय, आपल्या शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं. म्हणजे एकेकांचा चेहरा एकदम ब्लोटेड होते माहितीये काय, ते त्यांच्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांचा चेहरा ब्लोटिंग ते होत असतोय. तर हे नुकसान आहे साधं मिठाचे. जर तुम्ही उपवास करत असतील किंवा बॉडी तुम्हाला डिटॉक्स करायची असेल किंवा एक नॅचरल पर्याय हवा असेल तर 100% तुम्ही सेंधा मीठ लिमिट मध्ये वापरा. जर तुमच्या बॉडीमध्ये आयोडीनची कमी असेल तर तुम्ही साधे मीठ खाऊ शकता, ते पण लिमिट मध्ये खावा. ओके मित्रांनो, मीठ निवडत असताना आपल्या आरोग्याची गरज ओळखा. सेंधा मीठ हे नॅचरल स्वरूपाचे असते आणि आपल्या शरीरासाठी त्याचे खूप फायदे आहेत. आणि साधे मीठ कधी खावा, जर तुमच्या शरीरामध्ये आयोडीनची कमी असेल, डॉक्टर म्हणत असेल तुमच्या बॉडीमध्ये आयोडीनची कमी आहे तर लिमिट मध्ये ते पण खावा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, माझ्या इंस्टा अकाउंटला फॉलो पण करा.